प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी हे समाजात आदर्श विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणून नावारूपाला यावे. पुढे मोठे होऊन त्यांनी समाजात आदर्श व्यक्ती म्हणून नाव कमवावे. आई-वडिलांना असे वाटणे अगदी योग्य आहे. कारण समाजात आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी आपल्या मुलांना लहान वयातच योग्य ते संस्कार होणे गरजेचे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगितली की ते ऐकतात. म्हणून आपला देश, आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपली आजची पिढी व यापुढील पिढ्या यांच्यावर योग्य त्या शिकवणीचे, वळणाचे संस्कार होणे अतिशय गरजेचे आहे. असे झाले तरच मुलेसुद्धा आई-वडिलांचे नाव रोशन करू शकतील. त्यासाठी त्यांना आपण चांगले विचार, शिस्त, आरोग्याबद्दल माहिती, काटकसरीपणा या व इतर अनेक चांगल्या गोष्टींची माहिती देऊन त्यांना योग्य तसे घडवू शकतो. आणि पालक म्हणून ती आपली जबाबदारी देखील आहे. आपण जसे त्यांच्याकडून आदर्श होण्याची अपेक्षा करतो, तसेच आपणही त्यांना घडवण्यासाठी योग्य ते कष्ट घेण्याची गरज आहे. आदर्श विद्यार्थी म्हणजे नेमके काय? त्याच्या अंगी कोणते गुण असावे ते आपण पाहू. आदर्श विद्यार्थ्यांचे गुण: मातृपितृभक्ती म्हणजे आई-वडिलांचा मान राखणे, आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे. विद्येवर प्रेम: सरस्वती विद्या प्रसन्न करण्यासाठी मनापासून अभ्यास करणे, मन लावून लक्षपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करणे. स्वच्छता: स्वतः स्वच्छ राहणे, कपडे स्वच्छ ठेवणे, नीटनेटकेपणा ठेवणे. आपला वर्ग, आपले घर या सर्व गोष्टी स्वच्छ ठेवणे. काटकसरी वृत्ती: मुलांना लहान वयातच काटकसर करायला शिकवली, बचत करायला शिकवली तर मोठेपणी त्यांच्यात ही वृत्ती वाढीस लागते. कृतज्ञता: आपल्याला एखाद्याने मदत केली तर त्याबद्दल, त्याने केलेल्या मदतीबद्दल कायम जाणीव ठेवण्याची भावना त्यांच्यात रुजवणे आवश्यक असते. सहनशीलता: गोष्टी सहन करायला शिकणे. एखाद्या गोष्टीवर लगेचच न चिडता, त्याच्यावर आक्रमक न होता, ती गोष्ट अगदी सहज घेऊन त्यावर योग्य तो विचार करून त्या गोष्टीची पडताळणी करायला शिकवणे. नम्रता: वडीलधाऱ्यांचा मान ठेवणे, आई-वडिलांचा मान ठेवणे, गुरुजनांचा मान ठेवणे, या सर्वांना नम्रपणे बोलणे. स्वावलंबन: स्वतःची कामे स्वतः करणे. जितकं शक्य आहे तितकं स्वतःची कामे स्वतः करायला शिकवणे म्हणजे स्वावलंबन. देशावर प्रेम: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या पिढीला, आपल्या मुलांना आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण करणे, देशाविषयी जागरूक करणे ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या मुलांनी देशावर प्रेम करावे, देशाबद्दल आपुलकीची, आदराची, मानाची भावना ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावू शकतो. लवकर झोपावे व लवकर उठावे. स्नान थंड वा कोमट पाण्याने करावे. एकमेकांशी भांडू नये. नेहमी स्वच्छ कपड्यांनी घराबाहेर पडावे. खोकला, शिंक आल्यास तोंडावर, नाकावर रुमाल धरावा. नियमित व्यायाम करावा व खेळ खेळावे. अभ्यास मनापासून करावा. रस्त्याने खात जाऊ नये. शक्य तितके स्वावलंबी असावे. वृद्धांना व अपंगांना मदत करावी. मुक्या प्राण्यांना किंवा एका ठिकाणी शांतपणे बसलेल्या प्राण्यांना त्रास देऊ नये अथवा मारू नये. नेहमी हसतमुखाने राहावे व चेहरा उदास ठेवू नये. आज करता येण्यासारखे काम उद्यावर ढकलू नये. जे काम स्वतःस येत असेल तर ते काम दुसऱ्यावर अवलंबून करू नये. त्यामुळे कामास विलंब होतो. पैसा जपून वापरावा. जर 10 रुपये खर्चावयास दिले असल्यास कमीत